मित्रांनो, आज मी एक गौप्यस्फोट करणार आहे. आतल्या गोटातील बातमी तुम्हाला सांगणार आहे. हे जे काय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं मनोमिलन होणार होतं. त्या मनोमिलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कसा काय खडा टाकला, नक्की देवेंद्र फडणवीस यांचा रोल त्याच्यात काय आहे, त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, काय रणनीती आहे, हेच तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, मी त्याच्या मागचं राजकारण काय, कशा प्रकारे तुमच्यासमोर ठेवतो आहे, कसं काय विश्लेषण करतो आहे. पूर्णपणे पहा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा जमते काय. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्रामध्ये एक आता चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा म्हणजे काय आहे की नक्की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटतील का, आणि त्याच्या दोघांच्या भेटीमध्ये एक मिठाचा खडा टाकलेला आहे. आणि तो खडा कोणी टाकला आहे तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये. मित्रांनो, या भेटीनंतर आता परत एकदा वेगळ्या प्रकारे चर्चेला उधाण आलं आहे. दोन भावांच्या भेटीमध्ये मिठाचा खडा टाकणारे फडणवीस अशी चर्चा रंगवण्यात येते. फडणवीस नेहमी तोडफोडीचं राजकारण करतात वगैरे वगैरे. मित्रांनो, राजकारण आणि राजकारण करताना रणनीती आखल्या जातात, विविध प्रकारच्या, विविध तऱ्हेच्या. आणि राजकारणाने जो राजकारणी आहे त्या राजकारण्याने ही रणनीती वापरणं त्याच्यासाठी फायदेमंद असते. आता ही रणनीती कशा प्रकारे असतात, कोणत्या प्रकारे असतात, त्याच्यातून काय निष्पन्न करायचं, आपल्या विरोधकांना काय संदेश द्यायचे, हे त्याच्यातून ठरवलं जाते. आता जी भेट झाली त्या भेटीचा गौप्यस्फोट अजून झालेला नाही आहे असं म्हटलं जाते. पण मी गौप्यस्फोट करणार आहे. त्या भेटीच्या मागचं काय राजकारण आहे, काय रणनीती आहे, नक्की आता राज ठाकरेंनी काय ठरवलं आहे. मित्रांनो, यापूर्वी ज्यावेळी महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली त्या दरम्यान राज ठाकरेंनी हळी द्यायचा विषय केला. हळी दिली. कोणाला हळी दिली तर उद्धव ठाकरेंना. आता उद्धव ठाकरेंनी टाळी द्यायचं की नाही हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न होता. पण उद्धव ठाकरेंनी अनेक अटीतटी समोर ठेवल्या. अमुक अटी, अमुक गोष्ट करायची नाही, अमुक गोष्ट व्हायची नाही, यांच्याशी भेट घ्यायची नाही, यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत वगैरे वगैरे. म्हणजे बघा काय असते माहिती आहे मित्रांनो, एक सामान्य आपण एक गोष्ट बघूया. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जेवढे भांडण होते त्याच्यानंतर जर एक तिसरी व्यक्ती त्या भांडण केल्यानंतर त्या दोघां व्यक्तींवर संबंध ठेवायचा विचार करते, त्यावेळी त्याच्यातली एक व्यक्ती अशी म्हणते की बघ, तू याच्यावर संबंध ठेवलास ना तर मला चालणार नाही, ह्याच्याशी तू बोललास तर मला चालणार नाही. अशी जी खालच्या थराची चर्चा होते किंवा विषय होतो, आपली मतं मांडली जातात, ह्याला राजकारणामध्ये स्थान नाही आहे. राजकारणामध्ये एखाद्या वेळेस तो एखादा शत्रू असेल तो कधी मित्र होईल सांगता येत नाही. कारण काळ, वेळ, परिस्थितीनुसार टाळी दिली जाते किंवा हळी दिली जाते. त्यामुळे अगदी कट्टर शत्रूसुद्धा मित्र होऊ शकतो राजकारणामध्ये. जर आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल किंवा
भवितव्य स्थिर स्थावर करायचं असेल तर आपल्याला आपल्या कट्टर शत्रूशी सुद्धा हातमिळवणी करावी लागते वेळ प्रसंगी. त्यामुळे राजकारणामध्ये असं एकदम तोडून टाकता येत नाही. पण उद्धव ठाकरेंनी अगदी नेमकी तीच गोष्ट केली. एखादी बाई कशी भांडण झाल्यानंतर अगं तिचा आणि माझं काय पटत नाही, तू तिच्याशी संबंध ठेवायचा नाही, किंवा त्या व्यक्तीशी माझं काय पटत नाही, त्या व्यक्तीशी संबंध ठेवायचा नाही, अशी जेवढी ती अटीतटी करते, अटी मांडते, तसाच हा प्रकार आहे उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरेंनी जे राजकारण केलं ना, ते नळावरचं भांडण, ते विकोपाला जाणं आणि विकोपाला गेल्यानंतर तिथे अटीतटी ठेवणं की याच्यावर बोलायचं नाही, याच्याशी काय संबंध ठेवायचे नाहीत, शिंदेला कचरा म्हटलं, चोर म्हटलं, बरंच काय काय. पण ह्या उलट जर तुम्ही शरद पवारांचं राजकारण बघाल, त्यांचं आणि अजितदादा यांचं बिनसलं, त्यावेळी शरद पवारांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांचा विरोध नाही केला, कुठेतरी जागा ठेवलेली आहे. आणि त्याची वाच्यता त्यांनी केलीसुद्धा की येणाऱ्या पुढच्या काळात म्हणजे फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, कारण आमचे विचार सारखे आहेत, आमची विचारधारा सारखी आहे. ही जी सामंजस्यता असते, ती सामंजस्यता कुठे असावी लागते तर राजकारणामध्ये किंवा सामान्य जीवनामध्ये सुद्धा. कारण कधी कोणाला आपली गरज पडेल किंवा आपल्याला कोणाची गरज पडेल सांगता येत नाही. त्यामुळे कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र ह्या जगात असू शकत नाही. जर तो सद्विवेक बुद्धीचा व्यक्ती असेल, त्याच्याकडे सद्विवेक बुद्धी असेल, तो कधीही टोकाची भूमिका घेत नाही, टोकाची भूमिका घेत नाही, हातचं राखून बोलतो. पण तसं तुम्हाला उद्धव ठाकरेंनी केलेलं दिसणार नाही, उद्धव ठाकरेंचं वागणं दिसणार नाही. अगदी बायकी स्वभाव, बोलताना सुद्धा टोमणे मारणे, खालच्या थराला येऊन समोरच्याच्या अगदी शरीरावरनं सुद्धा वर्णन करणं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणणं वगैरे वगैरे, शिव्यांच्या लाखोली वाहणं. म्हणजे संबंध तोडायचे तर अगदी उद्धव ठाकरेंकडून शिकावं. एखाद्याचे संबंध तोडायचे, ते कसे तोडायचे हे उद्धव ठाकरेंकडून शिकावं असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात आगफाकड केली, त्यावेळी बाळासाहेब होतेच, अस्तित्वात होते, त्यामुळे कुठेतरी त्यांनी संयम ठेवला असेल. पण त्यानंतर बाळासाहेबांच्या पश्चात त्या प्रकारे उद्धव ठाकरेंवरती त्यांनी अगदी तोंडसुख घेतलं, राज ठाकरेंवरती तोंडसुख घेतलं, त्यांचा कमीपणा केला, उपमर्दन केलं. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटते का की दोन भाऊ एकत्र येऊ शकतात? मित्रांनो, भले राज ठाकरे यांना राजकारण करता येत नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांचं कसं धडसोड वृत्ती आहे. कधी काय बोलतील, कधी काय नाही बोलतील हे सांगता येणार नाही. कोणाशी कसे संबंध ठेवायचे, कुठे सॉफ्ट राहायचं आहे, कुठे सैल सोडायचं आहे, ह्याची त्यांना जाणीव राहत नाही. मध्यंतरी त्यांनी नाशिकला आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधन केलं, तर ते काय म्हणाले, पेशन्स ठेवा. पण हा पेशन्स त्यांच्याकडेच नाही आहे असं दिसून आलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा खुद्द राज ठाकरेंकडेच पेशन्स नाही आहेत. म्हणजे दोघं जे आहेत ना, ते एक दक्षिण ध्रुव आहे आणि एक उत्तर ध्रुव आहे. मग माफ करा, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव एकत्र येतील का? असंभव आहे. त्यामुळे मी ह्यापूर्वी जे व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. हे दोघं एकत्र येऊ शकणार नाही. फक्त राज ठाकरेंनी काय केलं, जनतेला साथ घालण्यासाठी, जनतेच्या मनात कुठेतरी प्रश्न निर्माण करण्यासाठी, जनतेच्या मनात कुठेतरी एक विचार शिवण्यासाठी, त्यांना जनतेला विचार करायला लावण्यासाठी कुठेतरी एक पुढी सोडली असं म्हणायला हरकत नाही. आता हे सर्व घडलं ना मित्रांनो, याच्यामागे खरं राजकारण कोणाचं आहे? गौप्यस्फोट करतो आहे मी. याच्यामागे खरं राजकारण किंवा
खरी रणनीती ही देवेंद्र फडणवीस यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राजकारण केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राजकारण केलं आणि त्यानंतर जे ते राजकारण करत आहेत ते राजकारण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस हे सूत्रधार आहे आणि हे सूत्र हलवत आहे. या चित्रपटाचे निर्माते ते सुद्धा आहेत, म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार त्या चित्रपटाचे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक डायरेक्टरसुद्धा ते आहेत. फक्त अभिनेते दोन आहेत, एक राज ठाकरे आणि एक उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरेंना अभिनय शिकवायची गरज नाही, तर ते महान अभिनेते आहेत. त्या आपल्या काय म्हणतात ते आत्मनिर्भर आहेत. त्यामुळे त्यांना कसं अभिनय करायचं काय करायचं त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना डायरेक्शन करायची आवश्यकता नाही. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा अभिनय शिकवला आणि राज ठाकरेंना सुद्धा अभिनय शिकवला. कधी काय बोलायचं, कधी काय डायलॉग मारायचे, कधी काय संवाद करायचे, कशा काय प्रकारे संवाद फेकायचे. आणि हे सर्व ज्या गोष्टी घडल्या त्या दरम्यान महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर राज ठाकरेंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य, राज ठाकरेंच्या जे हे आहेत प्रवक्ते आहेत त्यांची वक्तव्य, मग राज ठाकरेंनी त्या प्रवक्त्यांना गप्प राहायला सांगितलं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य, संजय राऊतांचे वक्तव्य, हे सर्व बघितल्यानंतर, हे सगळं समजल्यानंतर, त्याचा पडताळा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, याच्या मागचा सूत्रधार हा देवेंद्र फडणवीस आहे. मित्रांनो, जर एखाद्याने ठरवलं की आपल्याला हवं तसं आपल्याला राजकारण करायचे, घडवायचे, तसं नरेंद्र मोदीजी आपल्याला हवं तसं राजकारण करत आहेत. हवं तसं म्हणजे देशाच्या उद्धारासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशाच्या उन्नतीसाठी. हवं तसं म्हणजे स्वतःच्या मनाला येईल तसं नव्हे, ते राजकारण करत आहेत. आताच बघा, त्यांनी ते काय तो देश नाव विसरलो मी पटकन, तो मुखात येत नाही माझ्या, सॅप्रन, त्या देशात गेले ते. तर कोणाला हे करण्यासाठी, तर ज्याने पाकिस्तानाला सपोर्ट केलं होतं. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांनी पाकिस्तानाला सपोर्ट केलं होतं, ड्रोन दिले होते, असा कुठला देश तुम्हाला आठवत असेल, असा कुठला देश तुम्हाला आठवत असेल, त्या देशाने काय केलं आहे, पाकिस्तानाला ड्रोन दिले, पण ते ड्रोनसुद्धा कुचकामी ठरले. असा देश, अशा देशाला धडा शिकवण्यासाठी, त्याचे कान टोचण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात अंजन भरण्यासाठी नरेंद्र मोदीजी सॅप्रेनला गेलेले. मित्रांनो लक्षात येते का, एक राजकारण आहे. कोणाला काय संदेश द्यायचा, कोणाच्या डोळ्यात धूळ फेकायची, की कोणाच्या तोंडाला पानं पुसायची, की कोणाला आपलंसं करायचं, की कोणाच्या विरोधात जायचं, कधी जायचं, कसं जायचं, त्याला काळ, वेळ आणि परिस्थिती असते. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात राजकारण, ह्यालाच म्हणतात रणनीती. आता ज्या प्रकारे सिंदूर ऑपरेशन हे स्थगित केलं आहे, का स्थगित केलं आहे, तर जे काय धडा शिकवायचा होता पाकिस्तानाला तो शिकवला आहे, अगदी पर्याप्त आहे. त्यांचे शस्त्रागार साठा होता, त्याचं तोंडसुद्धा बंद केलं आहे, ना उगल सकता आहे ना निगल सकता आहे. आता नक्की काय चाललं आहे, सध्या काय चाललं आहे, त्या भारतामध्ये अंतर्गत सफाई चालली आहे आणि ही अंतर्गत सफाई करणं आवश्यक आहे. अंतर्गत सफाई कसली, बांगलादेशी, रोहिंग्या आणि इथे असलेले देश विघातक जे एलिमेंट्स आहेत त्यांना शोधून काढणं, देशद्रोही आहेत त्यांना शोधून काढणं आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी पोचवणं.
ह्यालाच म्हणतात रणनीती, ह्यालाच म्हणतात राजकारण. उचलली जीभ लावली टाळायला नव्हे. मग अशाच प्रकारे आता महाराष्ट्रात सुद्धा एक राजकारण केलं जाते. आणि हे महाराष्ट्रातील राजकारण कशा प्रकारे आहे, तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला बहुमत मिळावं आणि बहुमत मिळवण्यासाठी सगळे पक्ष अगदी कामाला लागले. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीसुद्धा मागे नाही आहे. मग भारतीय जनता पार्टीला जर बहुमत मिळवायचं आहे, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झेंडा फडकवायचा आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना रणनीती आखावीच लागणार आणि त्यानुसार चाचपून बघावं लागणार. कोण आपल्यासोबत आहेत, कोण आपल्या विरोधात आहेत, कोण कितपत खालच्या पायरीवर उतरलेत, कोण आपल्या डोक्यावर येऊन बसू इच्छित आहेत. मित्रांनो, मध्यंतरी काळात राज ठाकरेंनी जी का भाषा वापरली, आता ऑपरेशन सिंदूर या बाबतीत सुद्धा जे राज ठाकरेंनी भाषा वापरली ती सुद्धा भाषा भारतीय जनतेला सुद्धा आवडला नाही. म्हणजे सरळ गोष्ट आहे की नरेंद्र मोदीजींना आवडली नसणार, देवेंद्र फडणवीस यांना आवडली नसणार, तरीसुद्धा आपण म्हणू शकतो दगडापेक्षा वीट मऊ. आता दगड कोण, तर उद्धव ठाकरे. वीट कोण, तर राज ठाकरे. 2 वेळा त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुमची आम्हाला गरज आहे, पण नाहीसुद्धा. तरीसुद्धा राज ठाकरे सावध होत नाही आहेत, सावध भूमिका घेत नाही आहेत आणि काळ वेळ परिस्थितीनुसार निर्णय घेत नाहीत, बोलत नाहीत, वक्तव्य करत नाहीत. असो मित्रांनो, पण जो काय खेळ करायचा होता, जी काय रणनीती आखायची होती ती देवेंद्र फडणवीस यांनी आखली. आधी हा जो विषय चालला होता त्याला हवा दिली, त्याला फुंकर घातली, ती आग भडकवली. 2 भाऊ एकत्र येतात. आता ही आग कोणी लावली, तर मीडियाने. काही जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांना कुठेतरी उगाचच नको असलेली गोष्ट खोड काढणं असतं, म्हणतात ना, खोड काढणं, उगाचच येऊन खोड काढणं. तसं हे सध्या मराठी वृत्तवाहिनी संस्था करत आहेत आणि त्याबरोबर काही राजकीय विश्लेषक करत आहेत. कारण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी यांना रोखायचे. कारण त्यांचे जे उद्योग चालू होते पत्रकाराच्या नावाने, राजकीय विश्लेषकाच्या नावाने, ते उद्योग आता सध्या बंद पडलेले आहेत. मग त्यासाठी अशी काहीतरी कुचापत्या करायच्या आणि त्या कुचापतीमध्ये हा बागुलबुवा निर्माण केला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येते. खरं तर ह्या बागुलबुवाला निर्माण करणारे कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. त्याला हवा देणारे कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. ती आग भडकवणारे कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. कारण बघा ना, या एकत्र, बघूया कितपत येत आहे. शेवटी दोघं थंड झालेत. दोघांना कळलं आपण एकत्र येऊ शकत नाही आहे, एकत्र येण्यामध्ये काही तारतम्य नाही आहे, काही फायदा नाही आहे, हे राज ठाकरेंनासुद्धा कळलं. त्यानंतर राज ठाकरेंनी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची भेट स्वीकारली असेल किंवा मागितली असेल आणि त्यानंतर या दोघांची भेट झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे का राजकारण चालू आहे, 2 भाऊ एकत्र येणार, तुम्हाला वाटते का येणाऱ्या भविष्यामध्ये हे 2 भाऊ एकत्र येऊ शकतात का? आणि एकत्र आल्यानंतर नक्की काय करू शकतात? नक्की काय करण्याची त्यांचं मनसुबा असेल? महाराष्ट्रातील जनता त्याला सपोर्ट करणार का? त्यांना सहकार्य करणार का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस हेच ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत, या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि हा सेट, हा डायरेक्शनसुद्धा तेच करत आहेत. त्या सेटवर सुद्धा त्यांनीच ह्या दोघांना आमंत्रित केलं आणि या दोघांनी आपापल्या परीने अभिनय केला, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.